त्या सुनीताला म्हणाल्या, मी म्हणाले होते ना माझा मुलगा येईल. तू म्हणायचीस की परदेशात गेल्यावर मुलं परकी होतात, पण माझा मुलगा किती चांगला आहे पहा. विजय म्हणाला, आई मी तुला घ्यायला आलो आहे. आपल्याला लवकर निघावं लागेल, पण आधी घर, जमीन, मालमत्ता विकून टाक, म्हणजे मला वारंवार यावं लागणार नाही. आणि तुला माहीत आहे का, तू आजी होणार आहेस. रेवाने तुला मुद्दाम बोलावलं आहे. बाळाच्या वेळी आजी असणं किती महत्त्वाचं आहे. तुझा वेळ नातवंडांसोबत खेळताना कसा जाईल तुला कळणारसुद्धा नाही. सुनंदाताई आनंदाने चहकल्या. काय, मी आजी होणार आहे? बाळा तू आधी सांगायचं ना, मी रेवासाठी देशी लाडू बनवून आणले असते. विजय म्हणाला, आई लाडू वगैरे सोड आणि लवकर सामान पॅक कर, मी घर विकण्याची व्यवस्था करतो. सुनीता सगळं ऐकत होती. तिने सुनंदाताईंना बाजूच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाली, सुनंदा तू काय करतेस? तू खूप भोळी आहेस. घाईत जमीन विकलीस तर चांगले पैसे मिळणार नाहीत, आणि आजकालच्या मुलांवर विश्वास ठेवू नको. सुनंदा, जेव्हा चांगला खरीददार मिळेल तेव्हा मी तुला सांगेन. सुनंदाताईंना त्याचं म्हणणं पटलं. त्यांना घर विकायचं नव्हतं, कारण त्या घराशी सुरेश यांच्या आठवणी जोडल्या होत्या. पण त्यांनी आपल्या विश्वासू नोकराणीला म्हणजेच राधाला देखरेखेखाली घर सोडलं आणि विजयसोबत अमेरिकेला गेल्या. आता त्यांची ही अवस्था झाली होती. परदेशात मुलगा आणि सुनेसोबत मन मारून राहावं लागत होतं. रेवा त्यांच्यावर रात्रंदिवस अत्याचार करायची. कधी जेवणही विचारायची नाही. सतत त्यांना कोसायची. कामाचं नाही, नुसतं ओझा आहे ही. नवरा तर गेला आणि ही आजारी म्हातारी आमच्या माथी मारली. एक दिवस रेवाने सांगितलं, आई चला मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाते, तुम्ही थोड्या कमजोर दिसतायत. सुनंदाताईंना तिचं प्रेमाचं बोलणं खटकलं, पण त्यांना जाणं भाग होतं. ते रेवासोबत गाडीत बसल्या. विजयसुद्धा सोबत आला. रेवा म्हणाली, आई आता 12 वाजले, डॉक्टर 1 वाजता येणार आहेत, तोपर्यंत ज्यूस पिऊया. हा ज्यूस प्या, तुम्हाला थोडी ताकद मिळेल. सुनंदाताईंना तिचं वागणं संशयास्पद वाटलं. ज्यूस पिताच त्या बेशुद्ध झाल्या. रेवा आणि विजयने त्यांना गाडीतून उतरवून एका उद्यानात बाकड्यावर सोडलं आणि निघून गेले. त्या बेशुद्ध पडल्या होत्या. तेव्हा एक माळी आला आणि म्हणाला, आई संध्याकाळ झाली, उद्यान बंद करण्याची वेळ आहे. त्याने त्यांना हलवलं तेव्हा त्या जाग्या झाल्या, पण त्यांना इंग्रजी समजत नव्हतं. सुनंदाताईंना आपला मुलगा आणि सून आसपास दिसले नाही. त्या रडू लागल्या. त्या रेवा आणि विजयला हाका मारत उद्यानात धावू लागल्या, पण कोणी दिसलं नाही. त्या विचार करू लागल्या, मी गाडीत ज्यूस पित होते, मग इथे कशी आले? त्यांना इंग्रजी येत नव्हती, त्यामुळे त्या कोणाला दुखणं सांगणार. लोक त्यांना रडताना पाहायचे, पण कोणी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा तर त्यांना मराठी समजायचं नाही. संपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर प्रेस करा.